अमेरिकेला पुन्हा जागतिक महासत्ता म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। बुधवारी 2 एप्रिल रात्री उशिरा त्यांनी जशास तसे टेरिफ म्हणजेच रेसिप्रोकल टेरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयानुसार भारतावर 26% आयात शुल्क लादण्यात येणार आहे, तर चीनवर 34% शुल्क लावण्यात आले आहे। या धोरणामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होणार असून अनेक उद्योगांसमोर आव्हाने उभी राहतील, तसेच काही नव्या संधीही निर्माण होतील। नवीन आयात शुल्क धोरणामुळे भारतीय कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे। अमेरिकेने रेसिप्रोकल टेरिफ धोरण लागू केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरत दिसून आली आहे। या धोरणाचा भारतीयांच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। मुद्दा जाणून घेण्याआधी पाहूया टेरिफ आणि रेसिप्रोकल टेरिफ म्हणजे नक्की काय। टेरिफ म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात येणाऱ्या उत्पादनावर लावला जाणारा कर। सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आयात कर। रेसिप्रोकल टेरिफ म्हणजे जशास तसे हा कर प्रणालीचा नियम। म्हणजे जर देश ए देश बी कडून येणाऱ्या सामानावर 20% कर लावत असेल, तर देश बी देखील देश ए च्या सामानावर 20% कर लावाल। राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच धोरणाचा आधार घेत भारतावर 26% आणि चीनवर 34% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापार धोरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। भारतावर होणारा परिणाम: भारतीय वस्तू महाग होतील। नवीन करामुळे अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, औषधे आणि गाड्या या गोष्टींची किमती वाढू शकतात। त्यामुळे अमेरिकेत या वस्तू विकणे कठीण होईल। व्यापारात तोटा: सध्या भारत अमेरिकेशी व्यापार करताना काही फायदा मिळवतो, कारण अमेरिकन बाजारात भारतीय वस्तूंवर कमी कर लावला जातो। पण आता कर वाढल्याने हा फायदा कमी होईल। भारतात परदेशी वस्तू स्वस्त होतील। जर भारताने अमेरिकन वस्तूंवरील कर कमी केला, तर त्या वस्तू भारतीय बाजारात स्वस्त मिळतील। त्यामुळे भारतात त्या वस्तूंची मागणी वाढू शकते। रुपयाचे मूल्य कमी होईल: जर भारताने जास्त परदेशी वस्तू विकत घेतल्या, तर डॉलरची मागणी वाढेल आणि रुपयाचे मूल्य अजून कमी होईल। याचा परिणाम म्हणजे परदेशातून वस्तू आणण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील। परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू शकतात। जर भारताने कर वाढवला नाही, तर अमेरिकन कंपन्या जास्त कर टाळण्यासाठी भारतातच उत्पादन करू शकतात। त्यामुळे भारतात रोजगाराची संधी वाढेल। मोठे आर्थिक नुकसान होईल: अहवालानुसार या नव्या कर धोरणामुळे भारताला दरवर्षी सुमारे 61,000 कोटी रुपये म्हणजे 7 अब्ज डॉलर्स तोटा होऊ शकतो। ट्रम्प यांनी भारताबाबत काय म्हटले? अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे कठीण व्यापारी भागीदार म्हणून वर्णन केले आणि सांगितले की अनेक वर्षांपासून अमेरिका भारताला जवळपास 0 शुल्कावर निर्यात करण्यात परवानगी देत आहे, तर भारत अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लादतो। ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान माझे चांगले मित्र आहेत, पण मी त्यांना सांगितले की आम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही। त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनावर 52% कर लादत असल्याने अमेरिका ही त्या बदल्यात 26% कर लादेल। ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टेरिफ लावण्यामागचा उद्देश: ट्रम्प हे टेरिफ त्यांच्या आर्थिक धोरणाचा एक भाग म्हणून लागू करत आहेत। त्यांचा उद्देश अमेरिकेतील उत्पादन क्षेत्राला चालना देणे, रोजगार वाढवणे आणि कर महसूल वाढवून अर्थव्यवस्थेला बळकट करणे हा आहे। 2024 मध्ये अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंपैकी 40% पेक्षा जास्त माल चीन, मेक्सिको आणि कॅनडा येथून आला होता। कमी टेरिफमुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात व्यापार तुटीचा सामना करावा लागतोय। 2023 मध्ये अमेरिकेला चीनमुळे 30.2%, मेक्सिकोमुळे 19% आणि कॅनडामुळे 14.5% असे एकूण 670 अब्ज डॉलर सुमारे 40 लाख कोटी रुपये इतके मोठे नुकसान झाले। ही तूट भरून काढण्यासाठी ट्रम्प सरकारने 4 मार्च 2025 पासून मेक्सिको आणि कॅनडावर 25% टेरिफ लावले आहे, तर चीनसाठी अतिरिक्त 10% टेरिफ लागू केले आहेत। आता 2 एप्रिल पासून भारतवर ही रेसिप्रोकल टेरिफ लागू होणार आहे। मात्र यामुळे अमेरिकेचाही तोटा होण्याची शक्यता आहे। अमेरिकन कंपन्यांसाठी भारतातील व्यवसाय वाढवणे महागडे ठरले। विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात गाड्यांच्या किमती वाढल्याने कंपन्या भारतात विस्तार करण्यास इच्छुक राहणार नाहीत। अमेरिकेच्या नव्या टेरिफ धोरणाचा जागतिक प्रभाव: डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनुसार अमेरिका विविध देशांवर आयात शुल्क लावणार आहे। चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20%, जपानवर 24%, दक्षिण कोरियावर 25%, स्वित्झर्लंडवर 31%, युकेवर 10% आणि तैवानवर 32%, मलेशियावर 24% आणि भारतावर 26% टेरिफ लागू होणार आहे। ट्रम्प सरकार हे टेरिफ धोरण अमेरिकेतील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी लागू करत आहे, परंतु यामुळे भारत आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रश्न येऊ शकतो। भारतासाठी संधी आणि आव्हाने: भारतासाठी संधी आणि आव्हाने:
या करामुळे भारताला नुकसान होणार असेल तरी त्याचा दीर्घकाळात भारताला फायदा होऊ शकतो. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत आपली उत्पादन क्षमता वाढवू शकतो आणि अमेरिकन बाजारपेठेऐवजी इतर देशांमध्ये आपल्या उत्पादनाची मागणी वाढवू शकतो. याशिवाय भारतीय उद्योगांना संधी उपलब्ध करून देणारा चीनचा संभाव्य पर्याय म्हणून भारताचा विचार केला जात आहे. एकूणच हे नवे धोरण भारतासाठी आव्हानात्मक आहे, पण धोरणात्मक दृष्टीने योग्य पावले उचलली गेली तर हे नुकसान कमी होऊ शकते आणि नवीन संधीही निर्माण होऊ शकतात. भारत अमेरिका व्यापार संबंधांवर याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील? भारताने अमेरिकेच्या या निर्णयावर कसे उत्तर द्यावे? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.